यवतमाळ आणि धाराशिवमध्ये देखील सिलेंडरसाठी लांबच लांब रांग लागलेली आहे। यवतमाळमध्ये देखील रांग लागली आहे। बुकिंग वेळेस ओटीपी येत नाहीये, त्यामुळे यवतमाळमधील ग्राहकांची तक्रार आहे। तिकडे धाराशिवमध्ये पहाटे 5:30 वाजल्यापासून सिलेंडरसाठी रांग लागली आहे। ही तीन दृश्य आपण बघतोय। अमरावतीच्या राजापेठ या ठिकाणी सिलेंडरसाठी अमरावतीकरांनी रांग लावली आहे, तर यवतमाळमध्ये देखील रांग लागल्याचं आपण बघतोय। यवतमाळमध्ये प्रामुख्याने ओटीपी येत नसल्याची ग्राहकांची तक्रार आहे, तर इकडे धाराशिवमध्ये पहाटे 5:30 वाजल्यापासून लहान चिमुकल्यांसह वृद्धांचा देखील इथं या रांगेमध्ये समावेश बघायला मिळतोय। अमरावतीमध्ये सिलेंडरचा कुठलाही तुटवडा नाही असं जी आहे ती माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली होती, परंतु दुसरीकडे जर आपण पाहिलं तर सिलेंडरसाठी पुन्हा एकदा अमरावतीमध्ये रांगा लागलेल्या आहेत। अमरावतीच्या अंबादेवी मंदिर परिसरामधल्या देशमुख गॅस एजन्सी समोर मी आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो सिलेंडर घेण्यासाठी जे आहे ते सकाळीच नागरिकांच्या या ठिकाणी रांगा लागलेल्या आहेत। मध्यंतरी 2 दिवस जी आहे ती गर्दी ओसरली होती, परंतु आज पुन्हा एकदा जर आपण पाहतो या ठिकाणी नागरिकांनी सिलेंडर घेण्यासाठी गर्दी केलेली आहे। सणोत्सवाचा संपूर्ण हा काळ आहे, परंतु याच काळामध्ये जर आपण पाहतो तर आखाती देशांमध्ये युद्ध सुरू आहे आणि या युद्धाचा परिणाम जो आहे तो सर्वसामान्य लोकांवर येऊन ठेपलेला आहे। कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। अमरावतीमध्ये सिलेंडरसाठी मोठी रांग लागलेली आहे। आज 7वा दिवस आहे। संपूर्ण राज्यभरात गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याचं चित्र आहे आणि त्याच अनुषंगानं अमरावती असेल, यवतमाळ, धाराशिव सर्वत्र नागरिकांनी सिलेंडरसाठी रांगा लावलेल्या आहेत। यवतमाळ जिल्ह्यासह देशभरातील नागरिकांना जे आहे 30 दिवसानंतर सिलेंडर मिळणार आहे। ओटीपी मिळत नसल्याने नागरिकांना सिलेंडरसाठी जे आहे ते या ठिकाणी रांगा ज्या आहेत त्या लावाव्या लागत आहे। आपण पाहू शकतो की आज सकाळपासूनच या ठिकाणी नागरिकांच्या गॅस सिलेंडरसाठी रांगा ज्या आहेत त्या गॅस एजन्सीच्या बाहेर पाहायला मिळत आहेत। मोठ्या संख्येने सकाळपासूनच नागरिक जे आहेत ते या ठिकाणी गॅस सिलेंडर मध्ये नंबर आपला लागावा, सिलेंडर मिळावं यासाठी रांगा लावून या ठिकाणी आहेत। रात्री 12 नंतर सकाळी 6 पर्यंत करा, म्हणजे आम्ही आमचे कामधंदे सोडून रात्रभर जागायचं का? इथं स्वतः यांनी खरं तर नंबर घ्यायला पाहिजे। आमचे नंबर घेत नाही आणि नंबर तो लागल्यानंतर 8-8 दिवस सिलेंडर मिळत नाही। नाहक त्रास जो आहे तो नागरिकांना या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहे। विवेक गावंडे, TV9 मराठी, यवतमाळ।